उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन केलं आणि त्यानंतर गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेले होते। आपल्यासोबत काही गावकरी आहेत। अजित पवार आता आले होते, काय मागणी तुम्ही अजित पवारांकडे केली आणि अजित पवारांनी आश्वासन दिलं, काय ते मान्य आहे का तुम्हाला? काय सर, ते आले आणि असे 2 मिनिटात निघून गेले। आम्ही त्यांना म्हणलं की जोपर्यंत ही SIT चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे हा 1 नंबरचा माणूस मंत्रिमंडळात नाही पाहिजे। त्यांना ऐकलं बी नाही आणि कुणाचंही ऐकण्याची मनस्थिती त्यांच्यात नव्हती आणि यायचंच कशाला मग ते मग त्याला नुसतं असं दाखवायला की मी हे इथं मंत्रिमंडळात आलो आणि इथं येऊन बघून गेलो नुसतं, एवढं ह्याच्यासाठी येणं गलत गोष्ट आहे। तुम्ही काय मागणी त्यांच्याकडे करत होता? तुम्ही त्यांच्या गाडीच्या मागे देखील धावत होतात। जोपर्यंत हे SIT चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेला हे मंत्रिमंडळात तुम्ही स्थान देऊ नका, आम्ही एवढीच मागणी त्यांच्याकडे करत होतो, पण त्यांना ऐकलंच नाही सर। काय मागणी आहे गावकऱ्यांची? तुम्ही ग्रामस्थ आहात, दादा आले। बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेची मागणी आहे, जोपर्यंत निपक्षपणे चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेला मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात यावा। अजित दादा आज तुम्हाला आश्वासन देऊन गेले, काय आश्वासन दिले? काय बोलले ते? काहीच बोलले नाहीत। सारवा केले, निघून गेले। काय बोलले ते? काय ठोक आश्वासन काय दिलं? ते काही दिलं नाही आश्वासन। सर्वसामान्य नुसतं साधं बोलले, निघून गेले। लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांनी। तुमची काय अपेक्षा होती? त्यांनी काय ऐकून घेणं होतं किंवा तुम्ही काय, तुमची काय अपेक्षा होती? लोकांचं म्हणणं होतं ना, गावकऱ्यांचं म्हणणं होतं, तालुक्यातून आलेल्या जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं दादांनी, ऐकून घेतलं नाही दादांनी। मामा तुम्ही देखील होतात, काय अजितदादांनी मागणी केली? अजितदादांकडे काय मागणी केली? ती मागणी तर कुठे बी चलती। 13 दिवस आज झालाय, 13वा काय, तरी अजून 4 माणसं, 3 माणसांनी मोकरच आहेत आरोपी। आम्ही गावाले तीच त्यांना सांगणार होतो ना, दादा आरोपी 3 अजून मोकरायचे आहेत। 3 माणसाचे अजून त्यांच्याकडे लिस्ट आहे। आम्हाला आमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, निघून जायचं। मग तिथूनच सांगायचं ना आम्हाला, कुठून? नागपूर मधून आमचे आरोपी पकडलेत का? आज 13 दिवस झालं नाही पकडले। ही पकडायची लक्षणं नाही त्यांची, नाही पकडायचे लक्षण नाही त्यांची। अजितदादांनी जे आश्वासन दिले ते तुम्हाला मान्य नाही? अजिबात नाही। काय मागणी काय होती तुमची? आणखी मागणी काय, त्या माहितीला पद देऊन कोणाला? आणि त्या वाल्मिक कराडला अटक करावा। हो, आमचे 3 ते धनंजय मुंडेला। हो, आमच्या पूर्ण गावाची मागणी ती आहे। ही कुणी सांगितले? नुसतं यायचं सांगा, आश्वासन काय ही? मग पोलीस तर आम्हाला आहेतच ना। पोलीस नाही काय केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, आम्हाला पर्याय रस्ते उतरायचा, आमचा अधिकार आहे तो रस्ते उतरायचा। आणखी काही ग्रामस्थ आहेत? काय मामा, काय अजितदादा आले, तुम्हाला काय आश्वासन देऊन गेले? पण माझं म्हणणं असं आहे की आपले मुख्यमंत्री गृह खातं त्यांच्याकडं आणि अतिशय सक्षम आहेत आणि चांगले म्हणून त्यांचं नाव वाढलेलं आहे। आपलं गृह खातं महाराष्ट्राच्या बाहेरही देशात नंबर 1ला आहे, तरी 13 दिवस झाले तरी यांना 3 आरोपी सापडत नाहीत। ह्याचा अर्थ काय? गृह खात्यावरला विश्वास राहील का लोकांचा? येणे, व्हिजिट देऊन जाणे, आश्वासित करणे पहिले हे काम आहे ना। आरोपी अटक करणे, ते मोकाट फिरतेत। हे न्याय मिळालाच पाहिजे। आपण पाहतोय ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, मात्र या भेटीतून आम्हाला काहीही ठोस आश्वासन दिलं नाही। याउलट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात वर्णी लावू नये त्यांची, जोपर्यंत ही SIT चौकशी पूर्ण होऊन दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात घेऊन असे देखील काही ग्रामस्थांनी त्यांच्या मागे धावत गेले होते। मात्र अजित पवारांनी ऐकून घेतलं नसल्याची प्रतिक्रिया या ग्रामस्थांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अजित पिसेसह सागर सुरोसे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।